थेसलनिकाकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 19. आत्म्याला विझवू नका. बघा प्रियांनो, देवाचं वचन या ठिकाणी सांगतं. पौल जो आहे तो पौल थेसलनिकाकरास मंडळीला ही गोष्ट सांगत आहे आणि ही गोष्ट सांगत असताना तो म्हणतो की आत्म्याला विझवू नका. आता आपण काही गोष्टी बघणार आहोत आज. आत्म्याला विझवू नका असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ आत्मा तेवत आहे, आत्मा जळत आहे, आत्मा पेटलेला आहे आणि म्हणून तर पौल म्हणतो की आत्म्याला विझवू नका. एक उदाहरण आपण घेऊ. समजा एखादा दिवा आहे. तो दिवा जळत राहण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट, तो दिवा जळण्यासाठी त्याला लागणारं जे इंधन आहे ते इंधन म्हणजे उदाहरणार्थ जर त्या दिव्यामध्ये आपण तेल घालतो तर ते तेल महत्त्वाचं आहे की ते तेल संपायला नको. जर ते तेल संपलं तर तो दिवा विझेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तो जो दिवा आहे तो दिवा विझू नये म्हणून त्याला अशा गोष्टींपासून सुरक्षित ठेवणं जी गोष्ट त्याला विझवू शकते. उदाहरणार्थ जर घरामध्ये आपण दिवा ठेवला किंवा लावला तर तो दिवा आपण अशा ठिकाणी ठेवतो जिथं त्याला हवा लागणार नाही. आणि जर त्याला हवा लागली तर कदाचित तो दिवा विझू शकतो. म्हणून त्याला आपण आडोशाला ठेवतो किंवा हवा जिकडून येत असेल तिथं आपण काहीतरी आडोसा निर्माण करतो किंवा ठेवतो. आणि म्हणून आपण 2 गोष्टींची काळजी घेतो दिवा पेटत राहण्यासाठी. एक, त्याला पेटण्यासाठी लागणारं इंधन आणि दुसरी गोष्ट तो विझू नये म्हणून घ्यावी याची काळजी. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या 2 गोष्टी दिव्याला पेटत ठेवण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. तसंच आत्म्याच्या बाबतीमध्ये आहे. देवाचं वचन सांगतं, पौल जो थेसलनिकाकरास मंडळीस म्हणते की आत्म्याला विझवू नका. मग आत्म्याला विझवू नका. जर आत्म्याला आपल्याला पेटवत ठेवायचं आपल्या जीवनामध्ये तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 2 गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पहिली गोष्ट की आत्म्याला पेटत ठेवण्यासाठी जी लागणारी गोष्ट आहे ती मला केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आत्मा विझून जाईल अशी गोष्ट मला करायची नाही. म्हणजे ह्या 2 गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं, जसं दिव्याच्या बाबतीत आपण पाहिलं. मग जर आपण पहिल्या गोष्टीकडे लक्ष देऊ की देवाचं वचन म्हणतं की आत्म्याला विझवू नका. मग आत्म्याला विझवू नका म्हणजे त्याला तेवत ठेवणं आहे. जर मला आत्म्याला पेटत ठेवायचं आहे, जो पवित्र आत्मा मला प्राप्त झाला. बघा प्रियांनो, मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो देवाचं वचन पण आपल्याला सांगतं की मनुष्य हा जन्मता पापी आहे. तो पाप घेऊन जन्माला येतो आणि म्हणून जन्मल्याबरोबर मनुष्याला पवित्र आत्मा मिळत नाही किंवा देवाच्या आत्म्याने तो जन्माला येत नाही. तर मनुष्य जो आहे तो एक पापी स्वभाव घेऊन जन्माला येतो. मग त्या स्वभावामध्ये त्याच्या पूर्वजांचे गुण असतात, त्याच्या आईवडिलांचे गुण असतात, जे आपण म्हणतो अनुवंशिकतेने आलेले जे काही गुण असतात, दुर्गुण असतात, ते सर्व चुकीचे आणि पापी स्वभाव घेऊन तो जन्माला येतो. आणि म्हणून जसं एक लहान बाळ वाढायला लागतं तर त्याच्यामध्ये ते स्वभावसुद्धा वाढायला लागतात. मग त्या स्वभावामध्ये राग असेल, मत्सर असेल, हेवा असेल, हे इतर जे काही खोटं बोलणं असेल, हे जे काही स्वभावगुण आहे हे त्याला शिकवावे लागत नाही, तर हा जन्मताच घेऊन येतो. कोणत्याच लहान मुलाला हे शिकवावं लागत नाही की खोटं बोलणं कसं असतं. लहान मुलांना हे शिकवावं लागत नाही की हेवा करणं म्हणजे काय. लहान मुलांना हे शिकवावं लागत नाही की रागावणं म्हणजे काय. हे तर तो जन्मताच घेऊन येणाऱ्या गोष्टी आहे. प्रत्येक लहान लेकरू जे मोठं होत असतं ते मोठं होताना त्याला आपोआप ह्या गोष्टी त्याला जन्मापासून मिळालेल्या असतात. म्हणून त्याला वाईट गोष्टी शिकाव्या नाही लागत. वाईट गोष्टी तो अंगवळणी त्याच्या असतात. तो त्या रक्तामध्येच घेऊन जन्माला आलेला असतो. आणि म्हणून तो लहान मुलगा जेव्हा मोठा होतो तर तो ते स्वभाव जे पापाचे आहेत ते पापाचे स्वभाव घेऊनच मोठा होतो. ते त्याला शिकायला कुठं जावं लागलेलं नसतं. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती जो खोटं बोलतो, एखादा व्यक्ती समजा कोणी भांडण करतो, एखादा व्यक्ती शिव्या देतो, एखादा व्यक्ती जो कोणतंही एखादं पाप करतो, कोणतेच आईवडील लेकरांना ह्या घाण गोष्टी शिकवत नाही की तू खोटं बोलायचं शिक, तू वाईट बोलायचं शिक, तू शिव्या देणं शिक. असं शाळेमध्ये पण शिकवलं जात नाही आणि घरामध्ये पण शिकवलं जात नाही. मग लेकरं शिकतोत कुठून? लक्षात घ्या, हे गुण तर त्याच्या रक्तामध्ये असतात प्रत्येक व्यक्तीच्या. कारण म्हणून देवाचं वचन तर म्हणतं की मनुष्य हा जन्मताच पापी आहे. कारण तो जन्माला जसा येतो ना तसं हे पाप घेऊनच जन्माला येतो, पापी स्वभाव घेऊनच जन्माला येतो. आणि म्हणून बायबल देवाचं वचन असं सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो निकोदेमस नावाचा व्यक्ती ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याने विचारलं की प्रभूजी, स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी मी काय करावं? प्रभूने सांगितलं की नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गीय जीवनात कोणाचा प्रवेश होणार नाही.
नव्याने जन्मल्याशिवाय म्हटल्यानंतर लगेच निकोदेमस म्हटला की प्रभू, एकदा एखादा मनुष्य जर आईच्या गर्भातून जन्माला आला तर त्याच्यानंतर तो परत नव्याने कसा जन्म घेऊ शकतो? प्रभू येशूने त्याला सांगितलं, अरे बाबा, मी तुला त्या पद्धतीने सांगत नाही, पण माझ्या म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, नव्याने जन्मल्याशिवाय याचा अर्थ काय की नवीन स्वभाव धारण करणं, जुना स्वभाव मारून टाकणं, जुना मनुष्य मारून टाकणं. जो जो आईच्या गर्भातून निघालेला मनुष्य आहे, जो पापी स्वभाव घेऊन जन्माला आलेला मनुष्य आहे, त्याचे स्वभाव मारून टाकून ख्रिस्तामध्ये एक नवीन जन्म घेणारा मनुष्य. आणि म्हणून ते नव्याने जन्म एका विश्वासू व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेस चुकीचे स्वभाव आपण काढून टाकतो आणि एक नवीन जीवन आपण धारण करतो, प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, बाप्तिस्मा घेतो. बाप्तिस्मा घेणं म्हणजे मी माझे पाप पदवी घेतो आणि मी पश्चाताप करतो आणि प्रभू येशूला म्हणतो की प्रभू, माझं जीवन मी तुला समर्पित करते. मी कबूल करतो की माझे पाप त्या वधस्तंभावर तू वाहिले आणि तू माझ्यासाठी गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला. याच्यावर आपण विश्वास ठेवून प्रभू येशू सोबत आपण गाडले जातो आणि पुन्हा उठतो. आणि जो पुन्हा उठलेला जो मनुष्य आहे त्या पाण्यामधून, तो नवीन मनुष्य आहे. हे आहे बाप्तिस्म्यामधलं रहस्य. आणि तो जो नवीन मनुष्य आहे त्याचा जुना स्वभाव, जुना मनुष्य हा मेलेला आहे. आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस आपण नवीन मनुष्य धारण करतो त्यावेळेस दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये येते, ती म्हणजे पवित्र आत्मा. की प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं होतं शिष्यांना की मी जातो आणि तुमच्यासाठी तो दुसरा कैवारी सत्याचा आत्मा पाठवतो, तो पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येतो आणि मग तो आपल्यामध्ये राहायला लागतो. आणि त्या आत्म्याविषयी पौल जो आहे तो थेसलोनिका करास मंडळीस म्हणत आहे, आत्म्याला विझवू नका. हा तो आत्मा नाही की जो तुम्ही जन्मापासून घेऊन आले. हा तो आत्मा आहे जो तुमच्या तारणानंतर तुम्हाला मिळाला. हा तो आत्मा आहे जो प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासानंतर तुम्हाला मिळाला. हा तो आत्मा आहे जो पाप क्षमेनंतर नवीन मनुष्य तुम्ही धारण केला त्याच्यानंतर जो आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. त्या आत्म्याबद्दल पौल या ठिकाणी 5वा अध्याय थेसलोनिका करास पहिले पत्र आणि 19 वचनामध्ये म्हणतो, आत्म्याला विझवू नका. हा तो पवित्र आत्मा आहे जो प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. आता याला विझवू नका म्हटल्यानंतर त्याला जळत ठेवण्यासाठी मला काहीतरी चांगली कृत्य केली पाहिजे, मला देवाच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे, मला देवाचं वचन ग्रहण केलं पाहिजे, तर तो आत्मा पेटत राहणार आहे. जसं दिव्याला पेटत राहण्यासाठी इंधनाची गरज असते, तेलाची गरज असते, तेल घातल्याशिवाय तो दिवा पेटू शकत नाही, तसंच हा पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये जर आपल्याला वाटतं की तो पेटत राहावा, तेवत राहावा, तर त्या आत्म्याला पेटत ठेवण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याची गरज आहे. आणि म्हणून जर पुढचं वचन जर आपण वाचलं तर तिथं असं आहे, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा. ह्या 3 गोष्टी इथं म्हटलेल्या आहेत की संदेशाचा धिक्कार करू नका. याचा अर्थ वचनाचा धिक्कार करू नका. जे परमेश्वर आपल्याशी बोलत आहे, जे पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला शिकवत आहे, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला मिळतो प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला पाप काय आहे ते कळायला लागतं. त्यावेळेस आपल्याला कळायला लागतं की मी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आणि तोपर्यंत आपल्याला कळत नसतं. आणि जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की ही गोष्ट योग्य आहे आणि ही अयोग्य आहे. तुम्ही किती ऐकतात तो वेगळा विषय आहे, पण पवित्र आत्मा ज्यावेळेस आपण प्राप्त करतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला सांगायला लागतो की ही गोष्ट करणं चुकीचं आहे, हे देवाला आवडणारी गोष्ट नाही. आणि म्हणून त्या पवित्र आत्म्याला जर आपल्याला पेटत ठेवायचं असेल तर आपल्याला त्याचे इन्स्ट्रक्शन, त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतील. की जर एखाद्या वेळेस जर असा प्रसंग आला की मला खोटं बोलायचं आहे, पण जर पवित्र आत्मा मला मधून सांगतोय की खोटं बोलणं पाप आहे, तू करू नको, जर मी पवित्र आत्म्याचं ऐकलं तर तो आत्मा पेटत राहतो. पण जर मी ऐकलं नाही तर आपण त्या आत्म्याला तेवढ्यापुरतं विझून टाकतो. का? कारण आपल्याला ते पाप करायचं आहे. बऱ्याचदा मनुष्य एखादं पाप करण्यासाठी तो आत्म्याला विझून टाकतो. कारण पाप जे आहे ते अंधकार आहे, पाप जे आहे त्याच्या ठायी प्रकाश नाही, आणि जे प्रकाशात येतं ते पाप नाही. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश हा ज्या व्यक्तींवर पडतो ते पापापासून वेगळे होतात. याचा अर्थ ते अंधारातून प्रकाशाकडे येतात. आणि म्हणून जो व्यक्ती पापात असतो तो प्रकाशात येतच नाही, आणि ज्या व्यक्तीच्या पापांची क्षमा झालेली तो प्रकाशात येऊन गेलेला आहे. ह्या 2 गोष्टी आहेत. जर मी आत्मा पेटत आहे माझा, तर त्या आत्म्याला पेटत ठेवण्यासाठी मला त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणं गरजेचं आहे. जे मला देवाचा आत्मा सांगतोय की तुझं वागणं, तुझा स्वभाव, तुझे विचार, तुझं बोलणं
तू जे काही करतो त्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या देवाच्या वचनाप्रमाणे आहेत त्या पवित्र आत्मा मला करायला भाग पाडतो. आणि जेव्हा मी त्या करतो तेव्हा आत्मा पेटत राहतो. आणि दुसरी गोष्ट की आत्मा विझू कशाने शकतो, तर त्या संदर्भात 22वं वचन सांगतं, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. जर मला आत्म्याला विझवायचं नाही तर मला ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्यावं लागेल. पहिली गोष्ट आपण पाहिली की तो पेटत राहण्यासाठी काय करावं लागेल, आणि दुसरी गोष्ट त्याला विझू नको द्यायला म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे. जसं दिव्याला विझू न देण्यासाठी आपल्याला त्याला आडोशाला ठेवावं लागतं, काहीतरी आडोसा ठेवावा लागतो की हवा त्याला लागणार नाही आणि तो दिवा पेटत राहील, तो विझणार नाही. तसंच पवित्र आत्म्याला पेटत ठेवण्यासाठी अशा काही गोष्टी ज्या आत्म्याला विझवू शकतात. म्हणून 22वं वचन म्हणतं की वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या देवाला न आवडणाऱ्या आहेत, ज्या देवाच्या वचनाच्या विरोधात आहेत, पवित्र आत्मा हा देवाच्या वचनाच्या विरोधात जात नाही, देवाच्या वचनाच्या विरोधात वागू देत नाही. मग मला जर पवित्र आत्म्याला पेटत ठेवायचं आहे, तेवत ठेवायचं आहे, तर मला वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहावं लागेल. मग तो माझा स्वभाव असेल, माझे विचार असेल, माझं आचरण असेल, माझं काम असेल, कोणत्याही गोष्टी असतील ज्या वाईटाला धरून असतील, त्या प्रत्येक गोष्टी कारणीभूत होऊ शकतात त्या आत्म्याला विझवण्यासाठी. आणि म्हणून मला या दोन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आत्मिक जीवनामध्ये. जो पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मी प्राप्त केला, मला त्याला पेटत ठेवण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी मला करायच्या आहेत. जे चांगली कृत्य मला करायला लावलेले, देवाचं वचन वाचणं, देवाचं वचन वाचून त्याप्रमाणे त्याचा अंगीकार करणं, त्याप्रमाणे चालणं, तसं आचरण ठेवणं, त्यानंतर जे काही चांगले विचार पवित्र आत्मा मला देतो. कारण पवित्र आत्मा काय आहे, तर पवित्र आत्मा एक स्वभाव आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे, ज्या स्वभावाने प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता. दुसरं तिसरं काही नाही, पवित्र आत्मा तो स्वभावच आहे, ते व्यक्तिमत्व आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. आणि म्हणून गलतीकारास पत्रामध्ये जर आपण पाहिलं तर तिथं आत्म्याची 9 फळं आपल्याला पाहायला मिळतात. ती आत्म्याची 9 फळं जी आहेत प्रियांनो, ती 9 फळं जी आहेत ती आत्म्याला पेटवत ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतात. आणि म्हणून आपल्याला ती आत्म्याची जी 9 फळं आहेत, गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि जर आपण वाचलं 22 वचनामध्ये, तर तिथं असं लिहिलेलं आहे की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. हे जे 9 फळं आहेत आत्म्याची, ही आत्म्याची 9 फळं ते इंधन आहे पवित्र आत्म्याचं, की जे इंधन पवित्र आत्म्याला पेटवत ठेवतं. तर हे 9 लाकडं आहेत समजा, की जे 9 लाकडं आपल्याला त्या आत्म्याला लावायचे आहेत, की जे लावल्यानंतर तो आत्मा पेटत राहणार आहे. लक्षात घ्या, ते कधीच विझत नाही. ज्यावेळेस हे 9 गुण आपल्यामध्ये येतात, ज्यावेळेस हे 9 स्वभाव आपल्यामध्ये येतात, ज्यावेळेस हे 9 फळं आपल्या जीवनामध्ये येतात, त्यावेळेस पवित्र आत्मा विझू शकत नाही. आणि मग आत्म्याला विझवण्यासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत? बघा, दिवा जो आहे तो दिवा नुसता हवेने विझतो असं नाही, पण हवा मिळाली नाही तरी विझतो. लक्षात घ्या, ऑक्सिजन जे आहे, ऑक्सिजनची गरज आहे दिव्याला पेटण्यासाठी. जर समजा तुम्ही तो दिवा जो आहे तो दिवा काचेच्या ग्लासाखाली ठेवून दिला तर तो लगेच विझतो. का? कारण त्याला ऑक्सिजन भेटत नाही आणि तो लगेच विझून जातो. त्याला काही प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते पेटण्यासाठी, आणि खूप जर हवा आली तरीसुद्धा तो विझू शकतो. म्हणजे दिव्याला कोणती गोष्ट विझू शकते हे आपण नीट बघितलं पाहिजे. तसंच गलतीकारास पत्रामध्ये त्या आत्म्याला पेटवण्याच्या पण गोष्टी दिलेल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी त्याला विझू शकतात त्या पण दिलेल्या आहेत. जर गलतीकारास पत्रामध्ये आपण पाहिलं 19वं वचन, तर देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टी. हे जे काही देहाची कर्म आहेत, ही देहाची कर्म आत्म्याला विझू शकतात आणि आत्म्याची फळं त्याला पेटवू शकतात. दोघं गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहेत देवाच्या वचनामध्ये. गलतीकारास मंडळीला पौल सांगत असताना त्या 2 गोष्टींविषयी सांगतो, देहाची कर्म आणि आत्म्याची फळं. आणि थेसलोनिकेकरास मंडळीला तो म्हणतोय की आत्म्याला विझू नका. लक्षात घ्या, मग आत्म्याला विझू न देण्यासाठी ह्या 2 गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. एक, की मला त्याला लागणारं इंधन द्यायचं आहे. म्हणजे काय? की आत्म्याची जी 9 फळं आहेत, जे 9 स्वभाव आहेत, ते मला माझ्यामध्ये निर्माण करायचे आहेत. मला ते स्वभाव जे आहेत
प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. ज्यावेळेस हे स्वभाव तुम्ही तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आपण जेव्हा निष्पन्न करतो, उत्पन्न करतो, ज्यावेळेस पवित्र आत्म्याला आपण ते करण्यासाठी संधी देतो आणि पवित्र आत्म्याला आपण म्हणतो की तू माझा ताबा घे आणि हे फळं जी आहेत तुझी माझ्यामध्ये निर्माण कर, त्यावेळेस तो आत्मा अजून अजून तेवत जातो, तो पेटत जातो, तो विझत नाही, तर तो चांगल्या रीतीने पेटतो, तो आपल्याला प्रकाशामध्ये ठेवतो. पण जर समजा देहाची कर्म जास्त व्हायला लागली, उदाहरणार्थ जर माझ्यामध्ये जार कर्म आहे, अशुद्धपणा आहे, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, ह्या जर गोष्टी माझ्या जीवनामध्ये यायला लागल्या, तर हे त्या पद्धतीने आहे जणू काही त्या दिव्याला ऑक्सिजन कमी मिळायला लागतं आणि तो दिवा असा विझायला लागतो, फडफडायला लागतो आणि मग हळूहळू करून तो विझून जातो. लक्षात घ्या. म्हणून ह्या ज्या काही देहाच्या कर्मांपासून आपल्याला त्या दिव्याला, त्या आत्म्याला सुरक्षित ठेवायचं आहे. हे देहाची जी कर्म या ठिकाणी दिलेली गलती बरखरासपत्रामध्ये, यांचा संसर्ग त्याला होऊ द्यायचा नाही त्या दिव्याला, तर तो दिवा पेटत राहील आणि ती 9 फळं आपल्यामध्ये निष्पन्न करायची. जेव्हा ही 9 फळं आणि 9 स्वभाव जे पवित्र आत्म्याचे आहेत ते ज्यावेळेस आपण धारण करतो, तेव्हा तो आत्मा विझत नाही. आणि म्हणून पौल जो आहे तो थेसलोनिकाकरास मंडळीस म्हणतो की आत्म्याला विझू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. म्हणून पौल काय म्हणतो? चांगले ते बळकट धरा. जे चांगले स्वभाव आहेत, चांगले गुण आहेत, चांगले विचार आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे चांगले कृत्य आहे, ते म्हणतो पौल की ते बळकट धरून ठेवा, ते सोडू नका, घट्ट धरा त्या गोष्टी आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. प्रत्येक प्रकार म्हणतो तो वाईटाचा, मग ती कोणतीही गोष्ट असेल, त्या प्रत्येक वाईटाच्या प्रकारापासून दूर राहायला तो त्या ठिकाणी सांगत आहे. त्या करायच्या तर नाहीच, पण त्याच्यापासून दूर पण राहा असं म्हणतो. बघा, एखाद्या वेळेस बऱ्याचदा आपण एखादं पाप करत नाही, पण अशा त्या गोष्टी करणाऱ्यांसोबत आपण वेळ घालवतो, त्या करणाऱ्यांसोबत आपण बऱ्याचदा संगती पण करतो. त्या अशा वाईट गोष्टी करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण जास्त वेळ जर घालवतो, तर अशा वेळेस आपण दूर नाही राहत, त्याच्याजवळ राहतो. आणि तो काय म्हणतो पौल? वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. जिथं जिथं वाईट आहे, जिथं वाईट प्रकार आहे, जिथं पाप आहे, तर तो म्हणतो त्या प्रत्येक वाईटाच्या प्रकारापासून दूर राहा. याचा अर्थ अंतर ठेवून राहा, त्याच्या जवळसुद्धा जाऊ नका, त्याच्यापासून एक सुरक्षित अंतर ठेवा. जसं आपण हायवेवर चाललेलो असताना बऱ्याचदा त्या ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं की सुरक्षित अंतर ठेवा. किंवा एखादी जर आपण बऱ्याचदा टँकर जे असतात पेट्रोलचे, डिझेलचे किंवा एखादी गॅसचं टँकर असेल, तर त्यांच्या मागे लिहिलेलं असतं की सुरक्षित अंतर ठेवा. का? कारण ती जी ज्वलनशील वस्तू आहे आणि जर समजा त्याला जर एखादी गाडी ठोकली गेली, क्रॅश झाली, ते लीक झालं, तर मोठा अपघात होऊ शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं असं सुरक्षित अंतर ठेवा. तसंच आहे, पापापासून आपल्याला एक सुरक्षित अंतर ठेवायचं आहे की जेणेकरून त्या पापाची मला बाधा होणार नाही. आणि म्हणून नुसतं पाप मी करत नाही एवढं पुरेसं नाही आपल्याला, तर त्या पापापासून स्वतःला दूर ठेवणं पण गरजेचं आहे. एक विशिष्ट अंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या पापामध्ये आणि आपल्यामध्ये ठेवायचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. आणि म्हणून प्रियांनो, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आत्मिक जीवनासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून पौल आपल्याला म्हणतो किंवा थेसलोनिकाकरास मंडळीस म्हणतो, आत्म्याला विझू नका, चांगले ते बळकट धरा आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. आणि म्हणून या 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की काय? चांगलं ते बळकट धरायचं. चांगलं काय आहे? त्या आत्म्याची फळं आहेत, जी 9 आहेत, ती बळकट धरायची, त्याच्यात आपल्याला वाढत जायचं आहे, बलवान होत जायचं आहे. आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहायचं. वाईटाचा प्रत्येक प्रकार जे देहाची कर्म आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे, एक विशिष्ट अंतर ठेवायचं आहे. तशा संगतीमध्ये पण आपण जायचं नाही, तशा सहभागितेमध्ये पण आपण जायचं नाही. त्या लोकांच्या देवाचं वचन म्हणतं, कारण निंदकांच्या बैठकीत बसूसुद्धा नको ना, पापीजनांच्या मार्गात उभा राहू नको, देवाचं वचन म्हणतं. आपल्याला त्या मार्गात सुद्धा प्रभू उभं राहायला नाही लावत. म्हणून तर म्हणतो पौल की वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा, त्याच्या जवळ पण जाऊ नका, की जवळ गेल्यानंतर कदाचित होऊ शकतं, त्याचा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो. आणि म्हणून ती इच्छा आहे, देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं. आणि म्हणून प्रियांनो, जर आपल्याला वाटतं की मी पवित्र आत्म्याला विझू नये, तर मला ह्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. की त्याला पेटत ठेवण्यासाठी लागणारी गोष्ट
आणि त्याला विझू न देण्यासाठी लागणारी गोष्ट, ह्या दोघं गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस मी त्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देतो त्यावेळेस जो देवाचा आत्मा आहे तो माझ्यामध्ये नेहमी तेवत राहतो, पेटत राहतो आणि तो विझत नाही. आणि जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये पेटत राहतो तोच आत्मा आहे जो तुम्हाला स्वर्गीय राज्यापर्यंत घेऊन जाईल. हे बघा, फक्त पवित्र आत्म्याला माहिती आहे की स्वर्गीय राज्याचा मार्ग कोणता आणि कुठे आहे. आणि त्याला ह्याचसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने पाठवलेलं आहे की तो पवित्र आत्मा जो सत्याचा कैवारी, तो आपल्याला पूर्ण सत्यात, सर्व सत्यात घेऊन जाईल, देवाचं वचन म्हणतात. आणि पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी, योग्य मार्गाने नेण्यासाठी पवित्र आत्मा आलेला आहे. जसं आपण एखाद्या नवीन ठिकाणी जर सहलीला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती नसतं की कुठं फिरायचं आणि कुठं जायचं. त्यावेळेस आपण एक गाईड घेतो. तो गाईड आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवतो की कुठं जायचं, इथं काय काय बघण्यासारखं आहे, मग ह्या विशिष्ट ठिकाणाचं महत्त्व काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, ते सगळं तो गाईड आपल्याला सांगतो. आणि सर्व फिरून झाल्यानंतर परत आपल्याला योग्य त्या ठिकाणी नेऊन सोडतो. ते काम त्या गाईडचं असतं. तसं पवित्र आत्मा जो आहे तो आपला एक आत्मिक गाईड आहे की जो आपल्याला स्वर्गीय जीवनापर्यंत घेऊन जाण्यासाठी आलेला आहे, की जो आपल्याला पूर्ण तो मार्ग दाखवतो. त्या मार्गाला कसं चाललं पाहिजे, कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे आणि कोणत्या रीतीने आपण जीवन जगून, कोणत्या पद्धतीने वागून, कशा पद्धतीने देवाच्या वचनाप्रमाणे चालून आपण स्वर्गीय जीवन, सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. ह्यासाठी पवित्र आत्मा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवला गेला. आणि म्हणून पौल त्या थेसलोनिका करास मंडळीला निक्षून सांगते की तुम्ही आत्म्याला विझू नका. जर तो आत्मा विझून गेला तर तुम्ही परत अंधकारात जाल, आणि जर तुम्ही परत अंधकारात जाल तर प्रकाशात येणं फार कठीण आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण प्रकाशाचे आहोत. देवाने आपल्याला प्रकाशामध्ये आणलेलं आहे. आणि जर आपल्याला प्रकाशात टिकून राहायचं आहे तर आत्म्याला पेटत ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या आत्म्याला विझू द्यायचं नाही. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपण डोळे झाकू, प्रार्थना करू. धन्यवाद राजा, स्तुती प्रभू, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणापाशी येतो. माझ्या देवा, तुझ्या वचनाद्वारे आज आम्ही बघितलं परमेश्वर पिता, तुझं वचन सांगतं आत्म्याला विझू नका. खरंच परमेश्वर पिता, तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू जो पवित्र आत्मा तू आम्हाला दिलेला आहे त्या आत्म्याला आम्ही खिन्न करू नये, त्याला आम्ही विझवू नये, यासाठी सहायता आणि मदत कर देवा. आमच्यातले पापी स्वभाव जे अनुवंशिकतेने आमच्यामध्ये आलेले आहेत प्रभू, मी प्रार्थना करतो ते सर्व देहाचे कर्म ठार होऊ दे. आणि तुझ्या आत्म्यात आम्हाला बलवान होत जाण्यासाठी, पवित्र आत्म्याची ती 9 फळं धारण करण्यासाठी, ते 9 स्वभाव आमच्यामध्ये स्वीकारण्यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर, की जेणेकरून तुझ्या आत्म्याला आम्ही विझवणार नाही, तर तुझ्या प्रकाशामध्ये आम्ही चालू, यासाठी सहायता आणि मदत कर. आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला, त्याबद्दल आभार मानतो. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगोन नावाने मागितली, आमेन.